मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे ऋतुमानानुसार भाज्या खाव्या. काय ते बघूया. पावसाळ्यात पालेभाज्या नीटपणे धुवून घेतल्या पाहिजे. गरम पाण्यात थोडे मीठ टाकून 10 ते 15 मिनिटांनी बुडवून ठेवाव्यात. त्यातील कीटक पोटात गेल्यास फूड पॉइझनिंग होऊ शकते. पालेभाज्या कच्च्या खाऊ नका. त्या गॅस अपचन वाढवतात. बऱ्याच लोकांना कच्चा कोबी, काकडी सॅलडमध्ये टाकून खाण्याची किंवा मग कच्च्या फ्लावरला, कोबीला बारीक करून त्यात मसाला मिक्स करून पराठा बनवण्याची सवय असते, जी पावसाळ्यात टाळली पाहिजे. भाजी बनवताना त्यात हळद, जिरे, आलं, हिंग, तीळ, ओवा यासारखे मसाले वापरा. या मसाल्यांमुळे जेवणाचा स्वाद वाढतो, पचन देखील सुधारते आणि आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढविण्याचे काम करते. बघूया आता पुढे काय ते मित्रांनो. कोबी फ्लावरमध्ये किडे लपलेले असू शकतात. पावसाळ्यात कोबी, फ्लावर, ब्रॉकली यासारख्या भाज्या किडे लपलेले असू शकतात, जे पोटात गेल्यास फूड पॉइझनिंग करू शकतात. पावसाळ्यात वांगी देखील टाळावीत. ते शरीरात वात पित्त वाढवू शकतात. वात आणि पित्त वाढवू शकतात. बऱ्याच लोकांना वांग्याची भाजी खाल्ल्यानंतर गॅसची समस्या होते. पुढे बघूया मित्रांनो. वायुदोष निर्माण करणाऱ्या भाज्या, कडधान्ये टाळा. वायुदोष निर्माण करणाऱ्या भाज्या आणि कडधान्ये टाळा. काय ते पहा. पावसाळ्यात शरीरात वायुदोष निर्माण होतो. वाटाणा, बीन्स आणि हरभरे यासारख्या भाज्या शरीरात गॅसचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे त्या खाऊ नयेत. पावसाळ्यात अंकुरित केलेली कडधान्ये न खाण्याचा सल्ला देण्यात येत असतो, कारण की हे पचायला जड असल्याने गॅसची समस्या वाढू शकते. जर तुम्हाला पावसाळ्यात अंकुरित केलेले कडधान्ये खायचीच असतील तर ती कच्ची खाण्याऐवजी त्यांची भाजी बनवून खाल्लेली बरी. पुढे बघूया मित्रांनो. वेलीवर असणाऱ्या भाज्या खाव्यात. पावसाळ्यात वेलीवर उगवणाऱ्या भाज्या जसे की तुरिया, दुधी भोपळा, गिलकी, पडवळ, कारली आणि करटोली इत्यादी सारख्या भाज्या खाव्यात. सामान्यतः या भाज्या जमिनीपासून उंच उगवतात. जमिनीपासून उंच असतात, म्हणून जमिनीवरील चिखल जंतूपासून त्या दूर असतात. व्हेरी गुड. वेलीवर उगवणाऱ्या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, म्हणून त्या पचनात हलक्या असतात. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.